नमस्कार, मी तुमची प्राची साळुंखे जाधव पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे। मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा। तुम्हाला ही आणि येणारी प्रत्येक दिवाळी ही सुख समाधान आणि भरभराटीची जावो अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करते। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की प्राची आज नेमकं कुठल्या विषयावर बोलणार आहे। मागे छान आकाशकंदील लावला आहे, लाइटिंग आहे, डेकोरेशन केलंय छान। खरं तर मित्रांनो, मी कुठल्याच राजकीय सामाजिक विषयावर तुमच्याशी आज बोलणार नाहीये। आज मी बोलणार आहे ते माझ्याबद्दल आणि मी सेलिब्रेट करत असलेल्या दिवाळीबद्दल। माझं आणि दिवाळीचं नातं नेमकं कसं आहे, लहानपणापासून मी दिवाळी कशी सेलिब्रेट करत आले आहे, या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी उलगडणार आहे। मी आता सध्या अबुधाबीमध्ये आहे आणि अबुधाबीमध्ये असून सुद्धा मी दिवाळी एक टिपिकल पद्धतीने नेहमी, म्हणजे अगदी लहानपणापासून मी जशी दिवाळी सेलिब्रेट करत आली अगदी त्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारतामध्ये आपण आपल्या परिवारासोबत, आपल्या कुटुंबासोबत जी दिवाळी साजरी करतो, अगदी तशी दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रांगोळीचं आणि माझं एक वेगळं नातं राहिलंय लहानपणापासून, ते पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। लाइटिंग हा माझा डेकोरेशन मधला सगळ्यात आवडता प्रकार आहे, त्याच्यामुळे लाइटिंग जितकी असेल माझ्याकडे ती मला कमीच पडते। म्हणून मी जर का मी बाहेर गेलेच, सपोज एखादी गोष्ट घेण्यासाठी डेकोरेशन सेक्शन मध्ये मी गेले, तर मी लाइटिंग न घेता कधीच परतत नाही। मी कायम लाइटिंग घेऊनच येते। ऍक्च्युली मला खूप आवडते लाइटिंग, डेकोरेशन करायला मला खूप आवडतं। त्यातल्या त्यात मला झेंडूची फुलं खूप आवडतात आणि दिवाळी हा सण झेंडूच्या फुलांचा सण आहे, त्याच्यामुळे झेंडूच्या फुलांनी जी सजावट होते आणि जी सजावट दिसते ती इतकी अप्रतिम असते की त्याच्याने म्हणजे डोळ्याची पारणं फेडली जातात असं म्हणायला हरकत नाही। जरी अतिशयोक्ती वाटत असेल तरी पण हे होतं माझ्यासोबत। मला खूप आवडतात झेंडूची फुलं, आणि झेंडूची फुलं विथ गुलाबाची फुलं जे कॉम्बिनेशन आहे ते मला प्रचंड आवडतं। सो मित्रांनो, मी माझा हा छोटासा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातला, की मी माझं घर नेमकं कसं सजवलेलं आहे वगैरे, हे तर तुम्हाला सांगणारच आहे। मात्र लहानपणापासून दिवाळीसोबतचं जे माझं नातं आहे ते नेमकं कसं आहे ते मला तुम्हाला सांगायचंय। त्या गोष्टी काही ज्या माझ्या आठवणीतल्या आहेत त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे। मला आठवतं मित्रांनो, मी अगदी खूप लहान असताना, म्हणजे 4थी-5वीत असताना पासून माझ्या घरासमोर मी रांगोळी काढायचे। तर दिवाळीच्या आधीच माझी सगळी प्लॅनिंग झालेली असायची। माझ्याकडे काही पुस्तकं होती, काही पुस्तकं मी विकत आणायची ज्याच्यामध्ये रांगोळीचे छान छान डिझाईन्स असायचे। त्यावेळेला गुगल नव्हतं, यूट्यूब नव्हतं की ज्यावर तुम्ही रंगोली डिझाईन्स असं काहीतरी सर्च करणार आणि तुम्हाला खूप छान छान रांगोळ्यांचे डिझाईन्स गुगलमध्ये किंवा यूट्यूबच्या माध्यमातून मिळतील, असं काही नव्हतं त्यावेळेला। मुळात स्मार्टफोनच नव्हते। 2001-2-3 ची गोष्ट आहे, 2002-3 साधारण। तर त्यावेळेला मला खूप वाटायचं की माझी रांगोळी ही इतरांपेक्षा फार वेगळी असावी, आणि मी जरी लहान असले तरी माझा एक हट्ट असायचा की मी लहान असले तरी पण माझ्या रांगोळीमध्ये ती मॅच्युरिटी दिसली पाहिजे, की जेणेकरून ती रांगोळी बघितल्यानंतर लोकांना हे कळता कामा नये की एका लहान मुलीने ती काढली आहे। म्हणजे मी साधारण 3री-4थी-5वी पासून सुरुवात केलेली रांगोळी काढायला, मला असं वाटतं 4थी पासूनच केली असेल। तर मी त्या रांगोळीमध्ये सगळं म्हणजे जीव की प्राण टाकून ती रांगोळी काढण्याचा प्रयत्न करायचे। रंग आणायला त्यावेळेला मला आठवतं 1 रुपयाला एवढा रंग मिळायचा एका रांगोळीचा। तर आता कदाचित भाव वाढले असतील, खूप वाढले असतील। आता 1 रुपयाला आता काहीच नाही मिळत। मला आठवतं की आईकडनं 5-10 रुपये घेऊन, माझ्या काकूंकडनं 5-10 रुपये घेऊन मी रांगोळीचे रंग घ्यायला जायचे, आणि आल्यानंतर आमच्या घराला जे 3 प्रवेशद्वार होते त्या 3ही दरवाजांच्या समोर मी रांगोळी काढायचे। त्या मेमरीज मी कधीच नाही विसरू शकत मित्रांनो, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या अनफॉरगेटेबल असतात। तुम्ही कधीच विचार नाही करू शकत की ह्या गोष्टी कधीतरी वॅनिश होतील किंवा काय, इम्पॉसिबल आहेत। आणि मुळात रांगोळी हा प्रकार माझा जीव की प्राण होता। म्हणजे वसुबारसपासून सुरू होणारी दिवाळी ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक दरवाजासमोर, कुठल्या दरवाजासमोर कुठली रांगोळी मी काढणार आहे याची सगळी प्लॅनिंग मी केलेली असायची। आणि त्याच्यामुळे एक साधारण 4 ते 5 वाजता मी रांगोळी काढायला सुरुवात झाली माझी की पार अंधार होईपर्यंत कधी कधी 8 पण वाजायचे। इतकी परफेक्शन मला त्या रांगोळीमध्ये हवं असायचं। त्यामुळे
खूप मी वेळ पण लावायचे आणि मला सपोर्ट त्यावेळेला एवढा मिळायचा की त्या रांगोळीचं कौतुक करणारे लोक भरपूर होते. फराळ ज्या वेळेला बनायचा तर मुळात फराळ बनवून झाल्यानंतर दिवाळी ज्या वेळेला आपण फराळाचं वाटप करतो, माझी आई मला हातामध्ये 2 प्लेट्स द्यायची आणि म्हणायची की हा फराळ तुला इकडे द्यायचा तिकडे द्यायचा. तर पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फराळ देण्यामध्ये आणि फराळ घेण्यामध्ये दिवस जायचा. तो एक दिवस वेगळा ठरलेला असायचा. ज्या फॅमिलीतनं मी आले त्या फॅमिलीसोबत मी गेल्या 8 वर्षांपासून दिवाळी साजरी नाही केली आहे, पण जी फॅमिली मी क्रिएट केली आहे त्या फॅमिलीसोबतची माझी ही पहिली दिवाळी खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच अशी मेमोरेबल असणार आहे. कारण प्रत्येक एक गोष्ट मी शोधून आणली आहे. अबुधाबीमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी कुठे मिळतात, काय मिळतात त्याचं रिसर्च करणं. अबुधाबीमध्ये जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना कॉल करून विचारणं की तुम्ही दिवाळी इथं सेलिब्रेट करत असाल तर नेमकं तुम्ही काय काय करतात किंवा तुम्ही कशा पद्धतीने कुठून तुम्ही शॉपिंग करतात. तर त्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणं आणि मग त्या पद्धतीने अबुधाबीचे रस्ते माहीत नसताना फक्त नॅव्हिगेशनच्या माध्यमातून इकडून तिकडे जाणं. तर खरंच ही पहिली दिवाळी लग्नानंतरची आय कॅनॉट फॉरगेट. तुम्हाला माझ्या शॉपिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या पर्सनल यूट्यूब अकाउंटवरती तो व्हिडिओ शॉपिंगचा टाकलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तो व्हिडिओ बघून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बरोबर रिलेट कराल मी जे काही बोलते त्या गोष्टीला. छान कपडे घातले, मस्त नट्टापट्टा केला आहे आणि दिवाळीसारखा सण आहे म्हटल्यानंतर एक सेल्फी तो बनतीये. मित्रांनो, माझी सेल्फी काढून झाली आहे माझ्या फॅमिलीसोबत. तुम्ही काढली का सेल्फी? जर नसेल घेतली तर लगेचच फॅमिलीसोबत एक सुंदरशी सेल्फी घ्या आणि खालच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या. कारण तुमच्या त्या सेल्फीचा समावेश मी करणार आहे माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे सेल्फी पाठवायला विसरू नका. तुम्हाला आजचा दिवाळी स्पेशल एपिसोड नेमका कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.